सिंचनाच्या उपलब्धतेमुळे आंबेगाव तालुक्यात बारमाही बागायती नगदी पिकांची नियमित रेलचेल असते। सध्या कांदा आणि बटाटा लागवडीचा काळ असल्याने या पिकांच्या भांडवलाचा प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्यातील विविध सहकारी संस्था पुढे आल्या आहेत। यापैकी एक संस्था म्हणजे भैरवनाथ नागरी पतसंस्था। या संस्थेच्या मनसर, पाबळ, पेठ, लांडेवाडी या शाखांमार्फत बटाटा लागवडीसाठी सुमारे 1000 शेतकऱ्यांना 6 महिन्यासाठी 15% व्याजदराने अल्प मुदतीचे कर्ज करारानुसार वाटप केले जातं। हे पीक थेट व्यापारी ते शेतकरी यांच्या मार्फत लागवड ते विक्री अशा स्वरूपाचं असल्याने कमिशन अथवा साठेबाजी या प्रकाराला आळा बसतो आहे। वेफर्स, उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी हा बटाटा वापरला जातो। भैरवनाथ सोबत कुलस्वामीनी, शरद बँक, स्थानिक सोसायटी देखील थेट कर्ज वाटपात उतरले आहेत। भैरवनाथच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात संस्थेचे सचिव खंडेराव आढळराव, राम तोडकर, हनुमंत तागड आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत पाबळ शाखेत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। निसर्गाने योग्य साथ दिल्यास कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या या पिकासाठी आणि पूरक साधनांसाठी अनेक वित्तीय संस्था पुढे आल्या आहेत। आपला व्यवसाय वाढवण्यासाठी या संस्था थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील संस्थांचे अनुकरण उर्वरित महाराष्ट्रातील संस्थांनी केल्यास शेतकरी आत्महत्याचा मार्ग अवलंबणार नाहीत हे नक्की। पण यासाठी गरज आहे ती सामाजिक जाणीवेची आणि व्यावहारिक दृष्टिकोनाची। सी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष पाचपुते, आंबेगाव।